आहा, घेवर घ्या घेवर, मस्त जाळीत जाळीदार घेवर केलेलं आहे. काय दिसतंय बहारदार, तुम्हाला सांगते. पाक तयार आहे, इन्स्टंट 5 मिनिटवाली रबडी देखील तयार आहे. आणि खूप साऱ्या टिप्स आहेत. मला माहिती आहे मैद्याचं केलं असतं की गव्हाच्या पिठाचं करता येईल का विचारलं असतं. गव्हाच्या पिठाचंच घेवर केलंय. एकदा करून 1.5-2 महिने तुम्ही हे ठेवू शकता आणि हवं तेव्हा काढायचं, चापायचं. आणि बरं, ज्यांना मोठे मोठे नको ना त्यांच्याकरता असे इटुकले पिटुकले घेवर देखील केलेले आहेत. त्यामुळे आता मला ना कुठला एक्सक्यूज नको आहे. पटकन एवढ्याशा प्रमाणात का होईना घेवर करून बघाच. अशाच गोडच गोड, बहारदार आणि खमंग रेसिपीजसाठी मधुराज रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा. मधुरास रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव. घेवरचं पीठ तयार करायचं. गव्हाच्या पिठाचं घेवर करतोय आणि अतिशय साध्या सुटसुटीत पद्धतीने करतोय. उगाच ते असं रगडत बगडत काही नाही, पण घेवर अचूक आणि परफेक्ट होणार याची 100% खात्री मी तुम्हाला देते. तर सगळ्यात आधी डीप फ्रीजरला फ्रोज केलेलं तूप आहे हे. किमान अर्धा तास तरी ठेवा. बघा खडा झालाय. आता झाकण लावूयात. आता तूप फ्रोझन आहे त्यामुळे बर्फ बिर्फ काही घालायची गरज नाही. आता हे चांगलं एकसारखं फिरवायचं. तूप छान असं एकसारखं झालं की यामध्ये गव्हाचं पीठ, 1 कप गव्हाचं पीठ चाळून घेतलंय. यामध्ये 1 चमचा बेसन घालूयात आणि तूप गव्हाचं पीठ आणि बेसनला चांगलं मिसळून घ्यायचं. हे बघा, तुपाचा कण कण या गव्हाच्या पिठाला लागलाय. आता यामध्ये 1 कप एकदम थंडगार दूध घालायचं. दूध आधी मिसळून घ्यायचं. दूध व्यवस्थित मिसळून झालं. आता इथे फ्रीजमधलं एकदम चिल्ड थंडगार पाणी यामध्ये घालायचं. आधी 1 कप आणि मग पुढचा 1 कप, असं 2 कप पाणी. आता हे मिसळून घ्यायचं. आता हे मिश्रण गाळून घेऊयात, म्हणजे काही खडे बिडे असतील, गुठळ्या असतील तर त्या निघून जातात. परफेक्ट. आणि आता यामध्ये आणखी अर्धा कप पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये, जे भांडं स्वच्छ होईल. परफेक्ट. आणि आता हे मिसळायचं. आणि आता पीठ ऑलमोस्ट तयार आहे. यामध्ये अर्धा लिंबाचा रस पिळायचा आणि हे मिसळायचं. हे बघा, परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे. आता हे पीठ घेवरचं डीप फ्रीजरमध्ये अर्धा तासाकरता ठेवून द्यायचं. चला आता पाक करूयात. 1 कप साखर घ्यायची. यामध्ये अर्धा कप पाणी आणि मोठ्या आचेवर साखर विरघळवून घ्यायची. साखर विरघळली, पाकाला चांगली उकळी देखील फुटली. आता गॅस मंद आचेवर करायचा आणि 5 मिनिटं हा पाक शिजवून घ्यायचा. 5 मिनिटं हे शिजवून झालं. आता गॅस बंद करते. आपल्याला पक्का पाक करायचा नाही. गुलाबजाम, जिलबीसाठी जसा स्टिकी हलकासा चिकट चिकट पाक करतो, हलकी म्हणजे तार येते आणि ती तुटते, त्या पद्धतीचा आपल्याला पाक तयार करायचा आहे. चला आता इन्स्टंटवाली रबडी करूयात. आता हे 1 कप साईसकट दूध मी घेतलंय. यामध्ये 1.5 कप मिल्क पावडर घालूयात. त्यासोबतच साखर. आता जितकी मिल्क पावडर आहे तितकंच दूध घेतलं, म्हणजे 1.5 कपच दूध घेतलंय. आता हे आधी मिसळून घ्यायचं. गॅस सुरू नाही केला. गरम दूध नका घालू, सगळं रूम टेम्परेचर आहे. आधी हे चांगलं यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या. हे ना आता मंद आचेवर फक्त 5 मिनिटं शिजवायचं. आता या मिश्रणाला एक उकळी काढलेली आहे. मध्यम आचेवर एक 7-8 मिनिटं पकडा. आता छान हे मिश्रण आत्ता सैलसर दिसतंय, पण ही मिल्क पावडर आहे. जसं थंड होतं तसं ते घट्ट आणि एकदम मलाईदार क्रीमी होतं. त्यामुळे आता इथून पुढे मी याला शिजवणार नाही आहे. आत्ता खूप सैलसर तुम्हाला वाटतंय, पण ट्रस्ट मी,
जसजसं हे थंड होईल तसतसं एकदम मलाईदार व्हायला सुरुवात होते. आता घेवर तळत असताना मी इथे घरातलं माझं पातेलं आहे, 5 इंच व्यासाचं पातेलं आहे, त्यामध्ये घेवर करते. दूध गरम करायचं पातेलं असतं ते चपट्या बुडाचं पातेलं आहे. अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त तेल गरम केलं. मोठा तवा घ्या, घेवर तळ्याची रिंग येते ती ठेवून केलं तरी काही हरकत नाही, पण सगळ्यांकडे ती सोय नसते, सुविधा नसते, म्हणून मी यामध्ये करते सोयीप्रमाणे. बरं, पुढची महत्त्वाची टीप म्हणजे घेवर तळत असताना बरेच जण बर्फाच्या लादीमध्ये ते पातेलं ठेवते, पण मला सोयीचं जातं, मी ते पातेलंच फ्रीजमध्ये ठेवते. इतका ग्लास भरून आणते, 2 ग्लास ओतलं की एक घेवर तयार होतो. हे आता माझं प्रमाण तयार झालेलं आहे आणि 1 ग्लास संपायला 5 मिनिटाचा अवधी लागतो, म्हणून मला लागेल तसं फ्रीजमधून मी काढून आणते आणि करते. ते कोण इथे पसारा मांडून ठेवणार, घरी करताना पण मी तसंच करते. आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे घेवर तळत असताना असं पातेल्याच्या जवळून हळूहळू हळू सोडत बसायचं नाही. आपण शिवलिंगाला जलाभिषेक कसा करतो, वर्ण करतो की नाही, अगदी तसं किमान 1.5 फुटाचं अंतर ठेवायचं आणि थेंब 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 किंवा चमचाभर तुम्ही हे पीठ सोडा. खाली नका सोडू, खाली असं धरून सोडलं तर तिथे ती पिंड तयार होईल किंवा तो डोंगर तयार होईल त्या पिठाचा. आपल्याला डोंगर नकोय, आपल्याला छान तो घेवर जाळीदार झाला पाहिजे. ही चूक सगळे करतात, असं 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 सोडतात आणि मग म्हणतात की आमचा घेवर जमला नाही. अजिबात नाही, असं उंचावरून सोडायचं. चला आता सुरू करूयात. हे बघा, पळीने किंवा ग्लासाने असं वरवरनं सोडायचं आणि तेलाला असा कडकडीतचा ताव आला पाहिजे. बघा काय सुंदर जाळी येते. चमचाभर घालत राहायचं. आणि पहिलं घातलेलं सेटल होऊ द्यायचं, मगच पुढचं घालायचं. आणि उंचावरून घालते, तुम्ही बघा. तेलाचा ताव एकसारखा ठेवायचा, शिंतोडे उडतात घेवर करताना, त्यामुळे ती काळजी घ्या. हे बघा, जसजसा ताव कमी होतो त्यानंतरच मी पुढचं चमचाभर घालते. आता एक पूर्ण ग्लासभर, हा साधारण 1/3 कप आहे, अर्धा कपचा एक मोठा छान घेवर तयार होतो. तो घालून झाला की मग अशी लाटणं घेतलं तरी चालेल, पण माझ्याकडे रवी असते ना घुसळायची, त्याचा दांडा आहे तुटलेला, तो मी वापरते. याने ना मधल्या बाजूला हे असं गोलाकार करून घ्यायचं, म्हणजे मग पुढचा सोडायला सोपं. आता पुढचं सोडूयात चमचाभर आणि उंचावर. हा पहिला घेवर तयार आहे. आता हे स्टीलचं पातेलं आहे ना, त्यामुळे अलगद कड सोडवावी लागते. वाह,
वा, बघा काय परफेक्ट जाळी आली. कोणी म्हणेल का? आणि हे अगदी सोप्या पद्धतीने गव्हाच्या पिठाचा घेवर केला. वा वा वा. तेल सगळं असं इथे निथळायचं आणि हे असं घेवर जाळीवर ठेवायचा. वा, कसला हलका झालाय घेवर तुम्हाला सांगते. वा वा वा. बरं, आता ज्यांना असे मोठे मोठे घेवर नाही करायचे ना, त्यांच्याकरता आप्पे पात्रामध्ये देखील छोटे छोटे मिनी घेवर आपण करून बघूयात. बरं, तुम्ही गव्हाच्या पिठाचे जसं करता तसं मैद्याचे देखील करू शकता. 1 कप गव्हाचं पीठ, 1 कप दूध आणि 2.5 कप पाणी घेतलं तर 5 व्यवस्थित असे घेवर तयार होतात. आप्पे पात्रामध्ये तेल गरम केलं आणि वा, हे असं प्रत्येक कॅव्हिटीमध्ये थोडं थोडं पीठ घालून द्यायचं. चला, मिनी घेवर पण तयार आहेत. चला, आता हे काढूयात. जे झालंय ते आधी काढूयात. यातलं तेल आहे ना, यावरच निथळूयात आपले पात्र. किती सुंदर झालंय बघा. जाळी कमाल आली आहे आणि दिसतंय काय बहारदार. वा वा वा. हे बघा, यातलं तेल आहे ना, याच्यातच निथळून घ्या आपले पात्र. वा. आणि हे वा वा वा. आप्पे पात्रातले घेवर देखील बहारदार झालेत बघा. सगळे छान असे खरपूस तळले गेलेत आणि आतपर्यंत शिजलेत आणि जाळीदार झाले. आता इथे मस्तपैकी आपले घेवर तयार आहेत. काय दिसतात बघा, कमाल जाळीदार. त्याचसोबत रबडी तयार आहे बघा. केली तेव्हा एकदम पातळ होती, पण जसा वेळ गेला जितकी ती थंड होते ना, तितकी अशी घट्टसर पेढ्यासारखी होते आणि कमाल. आहा, चव तर कमाल लागते. बरं, आपलं मिनी घेवर पण बघा कसलं टकाटक झालेलं आहे. सिरप तयार आहे. घेवर घ्यायचं, एखाद दुसरा चमचा सिरप टाकायचं. खूप नका टाकू, नाही तर घेवर लगेच मऊ पडून जाईल. त्याच्यावर ही रबडी छान पसरवून झाली की मग पिस्त्याचे काप, गुलाबाच्या पाकळ्या, सिल्वरवर, केशर, हवं तसं ते तुम्ही गार्निश करू शकता. बरं, हे घेवरचे बेस आहे, हे हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता. 1.5-2 महिने छान टिकतात, मऊ पडत नाही. पण भरताना कसं भरा, झिपलॉकच्या बॅगेत भरा, सील करा आणि मग ती बॅग डब्यात भरा किंवा पॉलिथिनमध्ये भरा. कारण पावसाळ्याच्या दिवसामध्ये ते मऊ पडायची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो दमट हवा लागणार नाही, याची काळजी घ्या. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं, खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.